नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आजची आपली रेसिपी जी आहे ती अगदी लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत, त्याचबरोबर जर कोणी आजारी असेल तर त्यांना देण्यासाठी असो किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी करायची असो, पचायला अगदी हलकी असणारी मुगाच्या डाळीची साधी खिचडी आज आपण करतोय। तर चला बघूया आपण त्याची रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर त्यासाठी बघा मी इथे 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली ही खिचडी तयार होते आणि चवीला तर खरंच खूप छान लागते। कधीतरी मसाल्याच्या जेवणापुढे हे साधं जेवणसुद्धा खूप अप्रतिम चवीचं लागतं। तर ही जी डाळ आणि तांदूळ आपण घेतलेले आहे ते आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, कारण त्याला बरीचसं पेट्रीसाईड लावलेलं असतं, ते सगळं निघून जाणं गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला 2-3 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर मी इथे डाळ तांदूळ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण लगेचच फोडणी करून घेऊ। तर यासाठी मी इथे तूप वापरलेलं आहे, तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। हे तूप चांगलं आता मी तापू देते आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण जे डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलं होतं ते आपल्याला इथे तेलामध्ये आता परतून घ्यायचं आहे। बघा आता जिरे मोहरी चांगली परतून झालेली आहे आणि डाळ तांदूळ मी यामध्ये टाकून घेते। इथे मी तुम्हाला पाण्याचंही योग्य प्रमाण सांगितलेलं आहे पुढे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पुढे बघत राहा। तर डाळ आणि तांदूळ मी यामध्ये टाकून घेतलेले आहे। इथे मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही तुरीची डाळ, मसुराची डाळ ही सुद्धा वापरू शकता, पण आपण पचायला हलकीशी आज खिचडी करतोय, त्यामुळे मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे। डाळ तांदूळ आपण जे फोडणीमध्ये टाकून घेतले ते एकदा तेलावर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, यामुळे खिचडी चवीला खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। हळदीचं प्रमाण खूप जास्त करायचं नाही किंवा त्यामुळे पण आपल्या खिचडीची चव बिघडू शकते। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 10 मिनिटाच्या आत आपली खिचडी खाण्यासाठी तयार होते। रात्री काहीतरी खूप हलकं खायचं असेल तेव्हा आपण ही खिचडी करून खाऊ शकतो। तर आता मी तुपावर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असं परतून घेतलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। मी 1.5 वाटी डाळ तांदूळ घेतलं होतं, त्याच्या दुप्पट म्हणजे 3 वाटी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जर पातळसर खिचडी करायची असेल तर अजून 1 वाटी तुम्ही इथे वाढवू शकता। 1.5 वाटीला 3 वाटी पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे। तर आता हे पाण्यामध्ये मी व्यवस्थित डाळ तांदूळ मिक्स करून घेते। पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आपण आता डाळ आणि तांदूळ। अगदी कमी साहित्यात होणारी ही खिचडी आहे। तर डाळ तांदूळ इथे छान व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे। आपण आता पाण्याला उकळी काढून घेऊ। तर बघा इथे चांगली अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याचबरोबर इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे थोडी। आता ही कोथिंबीर आणि मीठ व्यवस्थित खिचडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। तर इथे खिचडीला उकळी आल्यानंतरच आपल्याला झाकण लावायचं आहे। उकळी चांगली येऊ द्यायची आणि त्यानंतर झाकण लावून घ्यायचं आणि बस आता मी झाकण लावून या कुकरच्या आता 2 शिट्ट्या करून घेते। एक शिट्टी हाय फ्लेमवर मी करून घेतली आहे आणि दुसरी मीडियम फ्लेमवर शिट्टी करून घेतली आहे मी आणि गॅस बंद करून घेतला आहे आणि कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली खिचडी अगदी 10 मिनिटाच्या आत ही तयार झालेली आहे आणि किती छान झालेली बघा खिचडी। लहान मुलांना सुद्धा आपण ही खिचडी देऊ शकतो। तर कशी वाटली तुम्हाला ही साध्या खिचडीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।